नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 34. आणि या अध्यायामध्ये गंगेच्या श्वासापासून गजाननाचा जन्म होतो आणि तो उन्माद नावाच्या राक्षसाचा वध करतो आणि शंकराची मुक्तता करतो. म्हणजे आता मागच्या अध्यायात आपण बघितलंय की ती रागाने त्याला पार्वती अर्धा गिळते शंकराला. तर मग गणपती विकटासुराचं विकट रूप घेतो आणि शंकराला मुक्त करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आकाशपतित तोय यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. गोपाल कृष्ण महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. श्री हेरंबा सिद्धिरमणा दीनदयाळा गजवदना भक्तवत्सला अकुवहना भवभयहरणा मोरया. अनंतरूपी तू जगतपती विश्वात्मा ब्रह्ममूर्ती निगमागमा खंडगाती परीन शक्य होती लक्षावया. करता अकर्ता तू गजानन परी सर्वातरी चैतन्य घन. तव शक्तीपासून चराचर सर्व उद्भवले परी अलिप्त तू राहुनी खेळ केला हा स्वसत्तेने परी लक्षता न एकदा नैनी ही सर्व सत्ता तुझी पै. देवा तव सत्ते वाचून न हाले कदा वृक्षाचे पान. भक्तवत्सल तू दयाघन आगाध महिमा असे तुझा. थोडक्यात आहे, तूच करता आणि करविता मी रे शरण तुला भगवंता. तुझी आश्वासे पान हलते हर्षे तुझिया फूलही फुलते रविचंद्राचा तू निर्माता. असं इथं गणपतीला वारंवार सगळ्या अध्यायात म्हटलेलं आहे की मूळ चैतन्य रूप तूच आहे. सूर्य चंद्र तेज सगळं काही तूच निर्माण केलेलं आहेस. तुझ्या मर्जीशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही असंच सांगितलं आहे, जे आपल्या माणिक वर्मांनी त्यांच्या गीतामध्ये गायलेलं आहे. धुंडी वरदा भक्तवत्सला कृपाघना दीनदयाळा वर्णावया तुझी लीला बुद्धिदाता तुझी सर्व. दासरदही देवा वसोन वदविसी स्वलीला अद्भुत घन. वदविता तू गजानन आलो शरण तव पाया. धुंडी विनवी श्रोतया प्रती कथा विचित्र ही गणेश भागवती. कथेसी जडता मनोवृत्ती करी तृप्ती तत्काळ. अभ्यंग स्नान झाल्यावरी सुर आनंदले निजांतरी. तेव्हा विश्वकर्मा येऊन सत्वरी करी शोभा मंडपी. म्हणजे आता हे लग्नाचं वर्णन चाललंय. मागच्या अध्यायामध्ये शंकर आणि गंगा यांचं लग्न झालेलं आहे. मग त्या दोघांचं अभ्यंग स्नान घातलं व ते सुपारी शोधायला लावली. मग एका जागी मंडपात बसवलं. असं तेव्हा देव पण सगळे आनंदित पावलेले आहेत. मग विश्वकर्म्यानं ताबडतोब येऊन मंडपात शोभा केली. कशी? भोजनाचा थाट उडवलाय पंगतीचा, तो कसा उडवलाय ते बघा. भोजनासी बैसावया मंडपस्थानी रांगोळ्या काढल्या आते निगुतीनी. तिवया रत्न जडत ठेवणी सुवर्ण ताटे त्यावरी. रत्न वाट्या ठेवून ताटा ताटी पाट मांडिले हारोहारी. मुनिसुर बैसले तयावरी आनंदे करून ते समयी. मुनिसुराच्या सर्व युवती दिव्यान्न ताटी वाढती सर्व बैसता एक पंक्ती भोजनासी आनंदे. आता आमची लोक म्हणतील आत्ताची भोजन नको ताटवाटी दे. सोन्याचं ताट आहे आणि रत्नाची वाटी आहे, तेवढे घेऊन जातील उचलून जाता जाता. जे जे रुचे दयासी ते ते आणोने अर्पितयासी. तेव्हा अरुंधती वदे गंगेसी घाली ग्रास शिवासी. रेणुका वदे प्रेम उत्तर स्वये भरिसी का आपले उदर. देवादिदेव का महेश्वर करी तृप्त तू त्याचा आता. अतृप्त असे हा बहुदिवस नूतन भाज तू मिळालीस त्यास. तर तृप्त करी तयाचे मानस ग्रास मुखात घालोनी. अहिल्यावदे हास्य करोनी नाम घेऊनी ग्रास घालवदनी. लादला तुझ बहुभाग्याने खंत मनी न करी आता. रेणुकावदे आगे बाई निट निरखोनिया पाही
वृद्ध नसे हा शिव काही, तुझ योग्य असे गे. तयाने माया त्यागोनिया, केली असे तू ते जाया. तरी ग्रासवदनी घालोनिया, आधीन करी आपुल्या. आता हे बघा, ह्या सगळ्या ज्या ऋषींच्या पत्नी आहेत, हे सप्तऋषी जे आहेत, तर त्या प्रत्येकाची पत्नी आहे. खरं पाहिलं तर ना, ह्या सगळ्या ऋषी पत्न्या आहेत. अरुंधती, अनुसया, काय ज्या सगळ्यांची नावं आहेत, अहिल्या. फक्त रेणुका एक अशी आहे की जी देवता आहे, 3.5 पीठातली एक म्हणून तिला पुढं स्थान मिळालेलं आहे. तसं पाहिलं तर ती जमदग्नींची पत्नीच आहे. आता दोघांना जेवायला बसवलं, मग तिला सांगतात, बाई शंकराला घास भरव. आता रेणुका म्हणते, आपलंच पोट काय भरतेस ग, आधी नवऱ्याला घास भरव. अरुंधती पण म्हणते, हो त्याला घास भरव. तू नवीन भार्या मिळालीस त्याला आता नवीन, तर त्याचं मन तृप्त कर. मग अहिल्या हसते आणि म्हणते, नाव घे नवऱ्याचं, तुला हा मिळाला एवढा पती, तू काय त्याला वृद्ध समजू नको, मनामध्ये खंत करू नको, नीट निरखून पहा. तुझ्यासाठी त्याने माया त्यागले, म्हणजे आंबेला त्यागली त्यानं, आणि तुझ्याशी लग्न केलेलं आहे. त्याच्या वदने तू आता ग्रास घाल. गंगेने शब्द हे ऐकता कानी, तटस्थ बसली असे तर क्षणी. कारण गंगा अशी काय त्याच्या प्रेमाभिमात दाखवलेली नाही आहे सुरुवातीपासून. काय कसं या पार्वती वगैरे स्वतः हाच नवरा पाहिजे म्हणून हिमालयाच्या मागं लागली होती, तसं नाही आहे. नारद घेऊन आला स्थळ, आईबापही हो म्हणले, मग ही पण हो म्हणली. खरं तर ही तिसरं लग्न आहे त्याचं, ते विचार केला तर. त्यामुळे ती असं काय विचार करते प्रत्येक गोष्टीचा, ते असं शांत राहिली, तटस्थ बसली आहे. देवललनानी हे लक्षोनी, खिन्न झाल्या मानसी. तेव्हा कमलावदे गंगेस, बाई नाम घेऊन घाली ग्रास. गंगेने ऐकता सुशब्दास, पदर सावरोनी ग्रास घाली. नेत्री विलोकिता पशुपती, परमानंद झाला चित्ती. ग्रास प्रेमे घेऊन हाती, नाम घेऊन ग्रास घाली. अलक्ष लक्ष हा शूळ पाणी, सुदैवाची मी हरिनंदिनी. ग्रास घालते शिववदनी, त्याने तृप्त हो जगदात्मा. शिववदनी घालता ग्रास, मोदे सावित्री वदे शिवास. नाम घेऊन गंगेस, घाली ग्रास दयाळा. महातपस्वी तू पंचवदन, तुझ कदा न लागे भूक तहान. तरी तियेचा वदनी ग्रास घालून, आपणा सम करी देवा. शचीवदे प्रेमवदन, दिगंबर तू पंचानन. करे तुझ सम गंगेचे असेल वदन, तरी त्यात ग्रास घाली आता. उभयताचे ऐकता प्रेम उत्तर, आनंदाला मनी कर्पूर गौर. ग्रास देऊनी उचलला कर, गंगा वदनी घालावया. गंगेचे नाम्या ठेविले तारणी, अखंड केली अर्धांग वासिनी. श्रेष्ठ केली से त्रिभुवनी, ग्रास वदनी घालोनी. शिवे गंगेस घालता ग्रास, आनंद झाला से सर्वास. तेव्हा सावित्री घेऊन जाता गंगेस, शचीवदे शिवासी. गंगा बसता पात्रावरी, उच्छिष्ट भक्षिसी कातू मदनारी. वदती ऐसी शची सुंदरी, अनुसूया देत प्रत्युत्तर. श्रेष्ठ देव हा शूळ पाणी, गंगा झाली अर्धांग वासिनी. ते उच्छिष्ट असे का विचारी बनी, एकरूप जाण दोघेही. ऐकता सतीच्या शब्दासी, आनंद झाला से सर्वासी. नमन करुणी तियेसी, म्हणती महाज्ञानी ही पतिव्रता. 4 दिवस पर्यंत 16 झाल्या ते अद्भुत. तेव्हा सुरमुनीचा अनंत गौरव करिता आनंदे. अमितार्पण याधन, पूजले मुनी विप्र संपूर्ण. वस्त्रे अलंकार करून, मुनिकांता गौरविल्या. शंकरासी करुणी नमन, आनंदे वदे जनार्दन. गंगा केली सितवार्पण, पालन करी दयाळा. हरीच्या ऐकोनी सुशब्दासी, शिवानंदोनी निज मानसी. स्वकरे उचलोनी गंगेसी, मस्तकी ठेविले प्रेमाने. तेव्हा सुरललना शिवासी वदती, अघटित केले सत्वा पशुपती. आजवरी कोणी युवती, मस्तकावरी न ठेविली. जोगी दिगंबर तू महंत, कर्म केलेस अनुचित. झालासी का स्त्री अंकित, वृद्ध दशा म्हणोनी. की शक्ती गेली से हरपोन, तया योगे भ्रम पावले मन. अगाध मायेचे विंदान, तियेने नवल केले वाटे. की गंगेचे सुस्वरूप लक्षून, मोहित झाला असे देवा मन. देवादिदेव तू पंचवदन, केलेस अपूर्वाजी हे. सुरललनाचे ऐकता वचन, अरुंधती वदे हास्य करून. सुरललना तुम्ही असून, अज्ञानी माते वाटता. ब्रह्मरंध्र हे शिवाचे स्थान,
तरी शिवभक्ती काय असे भिन्न, ते लक्षावया जाणून योगी कष्ट पावती. मुर्दी हीच गंगा मनवणी, शिवे ठेविले मस्तक भुवनी. तरी हे स्थान तिज वाचुनी, प्राप्त न होय अनेकासी. शिवे नाम ठेवूनी तारिणी, केली द्वय भागांची स्वामिनी. तरी गंगेसा आता न लक्षवे नयनी, शक्ती नसे तुम्हा ते. तामस गुण हा स्वय पशुपती, मूर्तिस्थानी तयाची वस्ती. तेव्हा मूळ असता शिवशक्ती, वर्म हे का मनी न जाणा. तरी गंगा हीच आदिशक्ती, यास्तव निजस्थानी ठेवी पशुपती. का कैसी तुम्हासी भ्रांती, तर दैवगती ही विपरीत. सतीचे ऐकता प्रेम उत्तर, पुष्पवृष्टी करी सर्व सुर. शिवासी करुणी नमस्कार, मुनी सूर जाती स्वस्थानी. शिवासा आनंदे प्रार्थून, वैकुंठासी गेला जनार्दन. गंगा आणि पंचवदन मंदरा चढी राहिले, पर्वताच्या उंच शिखरी. शिवगंगे सवे क्रीडा करी, इकडे ध्यान विसर्जोनी गौरी. कैलास भुवनी पातली, तेव्हा उन्मादासुर मातला थोर. करी गौ ब्राह्मणाचा संहार, दिन केले सुरासुर. योगयाग सर्व राहिले, तेव्हा गौ आदी विप्रमुनी. वेगे येते शक्रभुवनी, पाकशासन सर्वासी घेऊनी. सत्यलोकासी पातला, विधीने आश्वासुनी सर्वासी. घेऊन आला वैकुंठासी, नमोने हरिपदांबुजासी. म्हणती उन्मादे बहुत्रासिले, गौ ब्राह्मणाचा झाला अंत. अनर्थ आता ओढवला थोर, बलत झाले धरामर. अजिंक्य झाला सुराधिका, योगयाग राहिले सारे. सुटले त्रय भुवनी भयवारे, ओस पडली गुहा मंदिरे. असुर भये करोनी, दीनवदने वदता समस्त. वदता झाला तयासी अनंत, विकटानन नामे एकदंत. होईल पुत्र शंभूचा, संकटी पडता गंगाधर. घेईल गर्भश्वासापासून अवतार, मुक्त करून या शंकर. करेल संहारासुरांचा, तरी गंगा असे अगर्भिणी. तियेच्या गर्भश्वासापासून प्रगट होईल गजवदनी. परिवर्मे का सेतासी, युद्ध करता शिवगौरी. संकटी पडेल मदनारी, तेव्हा गंगेच्या श्वासापासून निर्धारी. विकटानन अवतार घेईल, असुराचा तो करोनी अंत. शिवास गंगेत करील मुक्त, तरी कार्य साधा हे त्वरित. त्याने रक्षण होईल सर्वांचे, समरी भिडता शिवशक्ती. तरीच प्रगट होईल मंगलमूर्ती. तरी उभयता माझी निश्चिती, कलह होता साधेल हे. तरी गर्भपात व्हावया, एक उपाय असे यया. कलह लावल्या वाचवनिया, युद्ध न होय उभयात. वदता ऐसे श्रीपती, दिनवदने सर्ववती. एक रूप शिवशक्ती, कलह उत्पन्न न होय. समर न होय कदा उभयात, ओढवला आता सर्वाचा अंत. तेव्हा नारद होऊनी हर्ष भरत, सुहास्य वदने बोलत. मूळ मी असे कलहप्रिय, कळ लावण्याची जाणतो सोय. सुरासुरादी हे लक्ष्मी प्रिय, लावितो कळ सर्वात. करता माझे नामस्मरण, कलह माजवितो स्मरणे करून. आग लाव्या मद समान, नसे कोणी या त्रिभुवनी. नाना उपाय करून अद्भुत, कलह लावीन शिवशक्तीत. समर करवीन अद्भुत, त्वरित आता जाऊनी. मग दोघांना एकमेकाचं नाव घे सांगितलं, घास भरव सांगितलं. सगळ्या ऋषीपत्नी त्यांची चेष्टा मस्करी करत आहेत. मग त्याच्यामध्ये शची म्हणजे इंद्राणी, ती म्हणते गंगा गेली. आता गंगेला कोण घेऊन गेलं? सावित्री घेऊन गेली. मग तिच्या ताटामध्ये हा जेवायला बसला, उच्छिष्ट खायला बसला तिचं. तर ती शची म्हणते की शंकरा, बायकोचं उष्ट खायला कसा बसलास रे? एवढा कसा काय तू आत्ताच बायकोच्या आधीन गेलास? मग त्याच्यावरती कोण म्हणालं? अनुसयानं उत्तर दिलं. अनुसया म्हणाली की ते दोघं आता हे एक झालेले आहेत, ती त्याची अर्धांगी आहे. मग ते उच्छिष्ट आहे का? तू विचार कर. मग सगळे म्हणले ही महाज्ञानी पतिव्रता आहे, तिला सगळं माहिती आहे. मग सगळ्यांना विष्णूने वस्त्रालंकार दिले. सगळ्या मुनी, कांता मुनीच्या पत्न्या होत्या, त्या सगळ्यांना नमन केलं आणि सगळेजण आता आपापल्या स्थानी निघाले आहेत. मग तेव्हा शिवाने काय केलं तर बायकोला बसवले डोक्यावर. आता आपण मराठीत असं बोलतो ना, ह्याची बायको डोक्यावर बसली, तर प्रत्यक्षात काय डोक्यावर नाही, पण शंकराने खरोखर आपली बायको जटेमध्येच धारण केलेली आहे तिला.
तर डोक्यावर बसवली. मग हे लोक त्याला चिडवायला लागले की शंकरा, आत्ताच तू बायकोच्या आधीन गेलास, आता वय झालं तुझं, आता बायको कोण देणार नव्हतं तुला, तुला ही मिळाली, तू तर दिगंबर, कसं काय हे करणी केलीस, एवढा कसा तू बायकोच्या आधीन आत्ताच गेलास. मग आता अरुंधती ही अगस्त्य ऋषींची पत्नी आहे. ती म्हणली तुम्ही सगळे अज्ञानी आहात. आता आपल्या प्रत्येकाचं ब्रह्मरंध्र असतं मस्तकामध्ये बघा, जी जन्मता ज्याला आपण टाळू म्हणतो, ते भोक असतं एक आपल्या मेंदूला, नंतर ते हळूहळू भरून येतं, आपल्या कवटीला भोक असतं. तर ब्रह्मरंध्र हेच मूळ शंकराचं ठिकाण आहे, स्थान आहे. त्यातनंच आपला प्राण बाहेर जातो. तर मूर्धी म्हणजे मुख, हीच गंगेचं मुख आहे मुळात गंगा ही. म्हणून शिवानं तिला आपल्या मस्तकावरती ठेवलेली आहे, कारण जेणेकरून शिव तामसी आहे आणि शिवाचा जो तामस गुण आहे रागीटपणाचा, तो गंगेला तिथं मूर्धीस्थानी ठेवल्यामुळं तिथं गंगा तिथं ठेवली तर ते हे होऊन जाईल ना, थंड होऊन जाईल. गंगा आहे ती वाहणारी, शिवाचा रागीट भाव कमी होईल. तुम्हाला काय समजत नाही, शिवानं केलं आहे ते बरोबर केलं आहे. मग सगळे आपल्या आपल्या स्थानी गेले. विष्णूने सांगितलं बाबा माझी पोरगी तुला दिली, आता सांभाळ. आणि मग शिव आणि गंगा तिथेच राहिले, जिथे मंदराचल आले होते त्या मंदराचळाच्या उंच पर्वत शिखरावरती दोघेजण राहिले. आता इकडे पार्वतीच्या रागातून निर्माण झालेला जो उन्मादासूर आहे, तिनं दिला त्याला ना सगळा वर मागल तसा, आणि ते माते माते करून ती अशी फक्त तो गोड बोलतोय. पण त्यानं पृथ्वीवर सगळे गाय ब्राह्मण बाकीचे प्रजानन ऋषी मुनी सगळ्यांचा संहार करायला सुरुवात केली. सगळे आश्रम, सगळ्या राक्षसांचं हेच काम आहे बरं. पहिलं काय करायचं तर यज्ञ बंद करायचे, म्हणजे देवांना काय त्यांचा हविष्य भाग मिळत नाही, देव उपाशी राहतात, देवांचं बळ कमी होतं. मग आता हे आले पळत पळत सगळे ठरल्याप्रमाणे. आधी ऋषी मुनी उठले, ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेव उठला, विष्णूकडे आला. आता पूर्वी काय असायचं, विष्णू उठायचा आणि सगळ्यांना घेऊन शिवाकडे जायचा. म्हणजे टप्प्याटप्प्याने मी गमतीनं सांगितलं आहे मागच्या वेळी, जिल्हा कोर्ट, हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट. पण आता सुप्रीम कोर्ट इकडे लग्न करून बसले बायकोच्या सोबत, आता करायचं काय. मग अशा वेळी त्याने सांगितलं की जेव्हा शिव आणि गंगेमध्ये भांडण लागेल, दोघांमध्ये युद्ध होईल, तेव्हा विकट रूप नावाने गजानन गंगेच्या श्वासातून बाहेर येईल आणि तो मग ह्या उन्मादासुराचा वध करेल. मग हे सगळे म्हटले शिव आणि गौरीमध्ये भांडण लागणारच नाही, कारण ते एक रूपच आहेत, शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर म्हणतो ना आपण, तसे आहेत. त्यांच्यात भांडण लागणार कसं. आता आपला अंत जवळ आला वाटतं सगळ्यांचा. मग तेव्हा आपले नारद मुनी कामाला येतात सगळीकडं, त्यांचं कामच आहे ना कलह लावणे. बघा जेव्हा आता लव्ह मॅरेजचा जमाना आल्यामुळं गेलं, पण पूर्वी अरेंज मॅरेजमध्ये लग्न ठरलं की पहिलं एक गुळखोबरं दाराला बांधून ठेवायचं नारदाचा भाग म्हणून. म्हणजे कुणी इथं नारद कुणाच्या रूपात घुसू नये आणि कुणी लग्नामध्ये कळ लावू नये, भांडण करू नये, म्हणून नारदाचा भाग म्हणून गुळखोबरं काढून ठेवायची पद्धत होती. मग नारद म्हटला मी आहे ना, मला आवडतं ना कळ लावायला. पण नारदाने ॲक्च्युअल आत्तापर्यंत जे पण केलं ना, तर पुढचं काय घडणार आहे ते भविष्य हे करून विचार करून चांगल्याच गोष्टी केल्यात. मग त्यांनी कळ लावली, पण त्यातनं काहीतरी नेहमी चांगलं उत्पन्न झालं आहे. म्हणजे नारदांना आपण असं पण वाईट म्हणता येणार नाही आपल्याला नारदांना. नारद म्हणले मी जातो दोघांमध्ये कसं पण भांडण लावतो. नारदाने हे म्हटल्याबरोबर सगळ्या देवांना आनंद झाला. जा बाबा आता त्यांच्यामध्ये पहिली तू आग लाव. ऐकता नारदाची वचनोक्ती आनंद झाला सकळा प्रती. तेव्हा मुनी सर्व जाती स्वस्थानासी ते काळी. तेव्हा नारदे नमोन चक्रपाणी त्वरे पावला कैलास भुवनी. जगन्मातेसी लक्षोनी खिन्न झाला मानसी. अत्यंत लागवी नारद मुनी अश्रुधारा लोटल्या नयनी. उद्विग्न झाला अंतःकरणी आंबेस नयनी लक्षता. आता त्यानंच ह्या दोघांमध्ये खरं भांडण लावलं. त्यानंच सांगितलं मातेचं दर्शन दे, मातेचं दर्शन दे. आणि ती आतमध्ये अंतपुरात नग्न होती. नारदामुळेच तर तो रुसून गेला आणि पुढे एवढं प्रकरण घडलंय. बरं, नारदानंच गंगेशी लग्न पण लावलंय. विष्णूकडं स्थळ घेऊन गेला आणि लग्न पण लावलंय. आणि आता आपणच परत तिकडे भांडण लावायला गेला आहे. आंबेस नयनी स्तब्ध झाला ते काळी. चहूकडे विलोकी वेळोवेळी. विणा धरली जो कर्कमळी. तो गळू पाहे हस्तीचा. लक्षिता मुनीची उद्विग्नता वदे तेव्हा जगन्माता.
कोणती मानसी उद्भवली चिंता, म्हणून तटस्थ विलोकिता. ब्रह्मपुत्र तू पुण्यखानी, गमन असे त्रिभुवनी. काय अपूर्व लक्षणे नयनी, उद्विग्न चित्ती व्हावया. आंबेचे ऐकता प्रेम उत्तर, मुनीस गहिवर दाटला थोर. फुटेन शब्द बाहेर, शरीर कापे थरथरा. गजाननाची माया अति घन, तिने मोहिले आंबेचे मन. क्रोधास करत निर्माण, सुरासुर हनन करावया. तेव्हा मुनीस वदतसे महाकाली, आजी उद्विग्नता किमर्थ उदेली. ते सर्व सांग माते ये काळी, चिंता सर्व सोडोनी. महाराज योगी तू भूदेव, आजी काय लक्षले अपूर्व. त्रिकाळ ज्ञानी जाणसी सर्व, तरी उदास किमर्थ झालासी. आंबेचे सप्रेम ऐकता वचन, गहेवर दाटला मुनी लागून. न वदवे कदा प्रतिवचन, उक्सा बुक्सी स्पुंदत. नेत्री वाहे अश्रुपात, गहेवर दाटला अत्याद्भुत. शब्द न फुटे किंचित, वदावयासी ते काळी. नगजेने हे लक्षिता नैनी, वदे तेव्हा आनंदानी. सांगा माते नारद मुनी, कोणी छळिले तुम्हासी. शिक्षा करीन मी तयासी, चिंता न करावी निज मानसी. परिहारेन त्या दुःखासी, सत्यवचन हे माझे. तयासी सहाय्य करता हरिहर, करीन तयाचा संहार. नगजेचे ऐकता शब्द उत्तर, चरणी लागला ते काळी. नारद नाटकी समोर गेला की चेहरा खिन्न केला. इकडं बघतोय तिकडं बघतोय. मातेला कळलं ह्याचं काहीतरी बिनसलंय. माता म्हणली, अहो तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहे, त्रिभुवनात फिरता, असं काय बघितलं की ज्याच्यामुळं तुम्हाला दुःख झालंय आणि तुमचं मन शांत नाहीये. काय असेल ते मला सांगा. मग अजून रडून रडून ओक्साबोक्षी रडून पार, डोळ्यातनं अश्रू, तोंडातनं शब्द फुटना. आता गजाननानं काय केलं, आंबेला मोहित केलं. कारण पुढे त्या ह्याचा वध करायचा आहे ना, उन्मादसुराचा. मग म्हटली, ती काळी माताच आहे ना शेवटी. ती रागानं म्हटली, नारद मुनी काय असेल ते सांगा. ज्या कुणी तुम्हाला दुःख दिलं त्याचं पारिपत्य मी करेन. व भले शिवा आणि हरी दोघं जरी मध्ये आले तर त्यांना काय मी ऐकणार नाही. आंबेचे वदन विलोकून, नारदवने दीन वदन. माते सांगावया तुझं लागून, दुःख मानसी वाटते. महामाया तू आदिशक्ती, त्रिभुवनी तुझी कीर्ती. तवा आधिनिया त्रिमूर्ती, जगन्माता तू विश्वाची. माया तुझी अति गहन, चराचर केलेस निर्माण. तुझिया सत्य वाचून, न हले पानवृक्षाचे. आगाध असे तुझा महिमा, न वदवे कदा निगमागमा. स्मरता देसी तू निजधामा, सद्भावांतरी जाणोनी. तरी गुह्य गोष्ट याती गहन, ती मी विलोकिता झालो कंपायमान. या योगे अखंड करतो भ्रमण, काहीन सुते मज लागे. अपूर्व लक्षता मी माते नेत्री, झाली माझी आयसी स्थिती. तरी गोष्ट तुझं सांगतो निश्चिती, काय स्थिती तुझी होईल. माझे केलेस तू शांतवन, कोण करील तुझे समाधान. यास्त वातावर्तमान, न सांगवे मज तुझ लागे. नारदाची ऐकता वचनोक्ती, आंबावदे आनंदोन चित्ती. सुखादुःखाची मीच करती, आगाध शक्ती असे माझी. माते कोणी नको समजावया, अनंत ब्रह्मांडे लावीन विलया. तरी सांगा आता मज मुनिवर्या, अनंत विघ्ने वारेन मी. नगजेच्या ऐकता सुशब्दासी, मुनीस गहिवर दाटला मानसी. नमोनिया जगन्मातेसी, दिनवदने बोलत. माते सांगता मी तुझं लागून, अनर्थ होईल अद्भुत घन. तो करावया माते शमन, संकट पडेल तुझ लागी. तरी आता माये ही गुह्य गोष्ट, सांगता नये तू ते स्पष्ट. होतील तुझला भाऊ कष्ट, गोष्ट विपरीत असेही. वदता ऐसे तये काळी, दुःखा श्रुते नयने ढाळी. ते लक्षणीया तये काळी, आंबा वदे ते समयी. अनंत विघ्ने मी वारीन, माते नसे कशाची भीती. लिलया लावीन मी सर्व जगती, अनंत ब्रह्मांडा समवेत. तर विपरीत गोष्टीचे निरसन, आताची करीन न लागता क्षण. तुम्हास माझे हे अभिवचन, सांगा स्पष्ट ये काळी. गर्दोनी वदता जगन्माता, हर्ष झाला मुनीच्या चित्ता. नमोनिया वदला वदता, सन्मुख उभा राहोनी. माते तुझला त्यागोनिया, शिवे केली तुझी जाया. केवी शोभले हे आता तया, अघटित कर्म हे करावया. वृद्धापकाळी आता तयाने, व्यर्थ केली नितंबिनी. जाता माते मी तये स्थानी, शिवे माते गौरविले. आनंदमय लक्षिता कर्पूर गौर, दुःख माते झाले फार. तेव्हा मद ब्रह्म झाला दुर्धर, उभय तास नैनी लक्षिता. ऐकता करणी मुनिवचन, आंबा झाली क्रोधायमान.
म्हणे कवणे कन्या दिदली तया लागून नाम काय ती याचे. मुनी वदेत क्षणी माते तू सर्व जाणसी म्हणी, तरी मम मुखे का करुणी वदविसी तू माये. श्रीहरीने दिदली स्वबाळी लग्न झाले मंदराचळी, मुनी सुरादी सकळ आले होते त्या स्थळी. गंगा नाम हे असतात येचे, तारणी नाम ठेवले साचे, झाले सार्थक तियेचे, शिवास पावली स्वतंत्र. अगटित केले शिवाने अखंड ठेवले मस्तक भुवनी, वंदे केले त्रिभुवनी थोर दैव योग तियेचा. गंगा गर्भिणी लक्षून झालो तत्काळ मनी खिन्न, द्वय वेळा मातेत वावरून गर्भिणी सुख ना देखिले. दुःख झाले मजा अत्यंत, द्वयभंग होतसे सांगता चित्त, होईल आता तिजला सूत करील वंदे शिव त्यासी. आदिशक्ती तू महामाया तरी माते तुझला त्यागोनिया, हट्टे केली ही तुझी जाया तुच्छ मानून तुझ लागी. नारदाचे ऐकता वचन आंबा झाली क्रोधायमान, ज्वाळा निघती नेत्रातून विशाळ स्वरूप प्रगटविले. भयानक मुखा त्यात भूत जिव्हा बाहेर लळळीत, ग्रासावया विश्व समस्त पसरले वदंते काळी. कुंकुम मळवट कपाळी थोर अंगी चर्चलासे सिंदूर, तेजोहीन झाला भास्कर कंप पावला त्रिभुवनी. कैलास वैकुंठ सत्यलोक डळमळली पदे सकळीक, सप्त पाताळादी अनंत लोक कापू लागले ते समयी. जोटिंग वेताळ वीर जेठी उद्भवले तेव्हा कोट्यानुकोटी, सिद्ध झाल्या वीरांच्या थाटी गोंधळ घालती आनंदे. कालीने उन्मादाचे करता स्मरण तव तो प्रगटला लागता क्षण, आंबेने तयासी करुणी नमन वदता झाला ते काळी. माते चिंतिलेस किमर्थ तव पुत्र मी आज्ञांकित, तरी झाली सका क्रोधयुक्त काय झाले सांग माते. की दुष्ट शब्द तुझ कोण वदला, किंवा कोणी तुझा अपमान केला, की शब्द तुझा उल्लंघेला म्हणून क्रोध दाटलासे. तव वचन माते मान्य वचना लागी वेचिन प्राण, हरे हरादी सुरगण आणि बांधून तुझ पासी. तरी कोणी छळले तुझ प्रती समूळ करीन विनंशती, ऐशी ऐकता तयाची वचनोक्ती आंबा वदे ते काळी. करुणी माझा अपमान गंगेसव शिवे केले लग्न, महाकृतघ्न पंचवदन शिक्षा करेन तयासी. वदता ऐशा वचनासी क्रोध दाटला अंबिकेसी, आज्ञापिते उन्मादासी मंदराचळी जावया. गंगा नामे जी शिव जाया तियेसी वदी जावोनिया, शिवासी आणि बांधोनिया मदपासी ये काळी. येथे उभी आहे जो वरी तू कार्य साधून येतो वरी, साय करावया येता हरी बांधून आणि तयासी. ऐकता आंबेच्या वचनासी नारद आनंदला निज मानसी, म्हणे साधिले मे ह्या महत् कार्यासी कळी लावून ये काळी. करणे ऐकता आंबेचे वचन उन्माद झाला क्रोधायमान, जगन्मातेशी करुणी नमन अतिवेगे निघाला. असंख्य धडकल्या रणबेरी तयाचा नादन माये अंबरी, गर्जना करुणी वीर केसरी चालले तेव्हा अतिवेगे. नारदे लक्षिता अंबिकेस भयभीत झाले माणस, नमन तेव्हा जगन्मातेस मंदराचळी परतला. मग तिला 10 वेळा फिरून 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 शब्द सांगतोय की माझं तू समाधान केलं बाई, पण बातमी कळल्यावर तुझं कोण समाधान करेल. माझी समजूत काढलीस पण तुझी कोण समजूत काढल. ती म्हणते मला काही गरज नाही. मग तिला म्हणतो बघ, ती स्वतः पण जरा प्रौढी थोडी की मी त्रिभुवनाची मी हे आहे. तिला म्हणतो बघ ब्रह्मा विष्णू महेशाला तूच तर निर्माण केलंयस, तूच माया आहेस. मग पुन्हा पुन्हा ते फिरून फिरून नारदाला पण सांगायला भीती वाटत होती आंबेला. तर मग तिला परत काय आंबा म्हणले मी अनंत ब्रह्मांड निर्माण केलीत, मी सगळ्यांना विलयाला लावीन, तू काय असेल ते मला सांगव. माते तुला कोण समजवल, तुझ्या दुःखात तुला कोण साथ देईल. ती म्हणते माझ्या सुखदुःखाची मीच करते आहे, नारदा तू आता मला सांग. मग शेवटी तिला सांगतो की बघ तू तिन्ही लोकांची अशी माया आहे, शक्ती आहेस, आणखीन तिघांचा हरी विष्णू ब्रह्मा विष्णू महेशाचं तू करते आहे. असं असताना सुद्धा तुझ्या नवऱ्याने दुसरी पत्नी केली. झालं मग तिला क्रोध आला आंबेला. म्हणली कोण कोण तो, कुणी दिली आपली मुलगी. सांगितलं तर ह्यानंच हे लग्न घडवून आणलं या. म्हणलं श्रीहरीनं दिली म्हणला हिला, आणि म्हणला तिचं नाव गंगा आहे आणि ह्यानं नाव तारिणी ठेवलं आहे.
तारिणी म्हणजे आपल्या सगळ्यांना पापातनं तारते ना, म्हणून ती तारिणी. मी गेलो म्हणे, तिथंच राहिलाय मंदराचळी, आणि ती गर्भिण पण झालेली आहे. आणि तिला बघून मला फार दुःख झालं. माते, तू एवढं दोनदा त्याशी लग्न केलं, पण तुला काही गर्भाचं सुख एकदा पण मिळालेलं नाही आहे. आणि तिला मात्र बघ म्हणे, लगेच ती कशी गर्भिण झाली. आता त्याला मुलगा होईल, मग तो शिव सगळं त्यालाच हे करेल, मानपान देईल. असं असं तिला आग लावून भडकून दिली. मग माता भडकली शेवटी, आणि मातेनं अकराळ विक्राळ रूप धारण केलं. जीवा अशी बाहेर लोंबते, मोठा जबडा आहे, सगळं विश्व ब्रह्मांड पोटात घालील असा जबडा आहे. कपाळी कुंकुम मरगट आहे, अंगाला सिंदूर आहे, सगळे झिपरे ते झोटिंग म्हणजे काय, त्या सगळ्या मोठ्या मोठ्या झिपऱ्या लांब लांब. राक्षसांचं कसं रूप असतं तसं रूप केलं. मग त्या रूपाने अक्षरशः सगळं सप्त पाताळ दान आणलं. सगळे कोट्यानं कोटी लोक थरथर कापू लागले. आणि तिच्यासोबत मात्र झोटिंग वेताळ हे सगळे उद्भवले, आणि सगळे आपला गजर करून चालले शिवाशी लढायला. मग तिचा पुत्र आला, तिनं पुत्राला बोलवलं उन्मादाला. मग तो म्हणला, माते काय झालं, का रागावलीस, कोणी तुझा अपमान केला का, तुला कोणी वाईट शब्द बोलला का, मला सांग, मी त्याला काही सोडत नाही. मग ती म्हटली, तुझ्या बापाने म्हणे दुसरी बायको केली, माझा पुत्र म्हणजे तिचा बापच ना. तर मग शंकराने म्हणे दुसरी पत्नी केली, तिचं नाव गंगा आहे, तर तिचा तू वध कर आणि शंकराला बांधून माझ्याकडं घेऊन ये. आणि जर का हरीमध्ये पडला तर तो हरी पण तू हे कर, त्याला पण बांधून इकडं घेऊन ये, असं सांगितलं. मग ते वाद्यांचा गजर करत करत सगळे निघाले तिकडं मंदिराच्या चळावरती. नारद म्हणले, मी लावले आता अग्नी, पण योग्य वेळी लावलाय म्हणे आता. पण तिचं ते आंब्याचं रूप बघून मात्र नारद पण घाबरला, आणि पटकन म्हणला, मी आपला निघतो बाबा. आणि तिथून तो मंदिराच्या चळाशी निघून आलेला आहे. त्या समयी शूळपाणी गंगे सवे पुष्पकवनी, द्युत खेळसे आनंदानी तो नारद मुनी पातला. अति लागवी नारद मुनी, थरथरा कापे तये क्षणी, शब्द न फुटे वदावया वदनी, घाबरेपणी विलोकी. नमन करता शिवासी, शक्ती नसे उठावयासी, तेव्हा शिवे आश्वासून मुनीसी, आपणा समीप बैसविले. भोळा उदार तो पशुपती, तो वदे आनंदे नारदाप्रती, कोणती मानसी उपजली भीती, सांगे आता मज लागी. महाराज तू ब्रह्मपुत्र, महिमा तुझा ते अद्भुत, तरी भयभीत का झाले चित्त, नवल थोर वाटते. तरी कोणत्या योगे करून झालासे आजी कंपायमान, तरी कोणी केला अपमान, दुःख दिदले तुम्हासी. त्रिभुवन तू एक थोर, सर्व ठिकाणी तुझा आदर, तरी कोणी केला आजी अव्यर, म्हणून ही दशा पावली. माझी या भक्तासी छळता कोणी, करील तयाची मी प्राणहानी, तरी तू अत्यंत प्रिय मज लागोनी, करीन शासन तुझ छळिता. वदता ऐसे पंचवदन, तेव्हा झाला क्रोधायमान, म्हणे सांगा मुनी मज लागून, करतो शासन तयासी. वदता ऐसे उमाकांत, नारद झाला हर्षभरित, तेव्हा दीनवदने शिवासी वदत, विघ्न अद्भुत हे उद्भवले. दीनदयाळ तू महेश्वर, कीर्ती तुझी असे थोर, भक्तवत्सल तू सर्वेश्वर, महिमा देवा थोर तुझा. तर तुझ्या करता उमाकांता, दुःख झाले मद चित्ता, ते सांगावया देवा आता, आलो धावनी आठाया. तुझं वरी संकट उदेले महान, बरवेन दिसे मज लागून, तर तुझे तुच करावया रक्षण, समर्थ होसी ये काळी. आता देवा मज वदलासी, रक्षण छळता निज भक्तासी, हे सामर्थ्य नसे तुझसी, अपमान होईल ये काळी. या संकटातून करावया मुक्त, सुरास साह्य झाली अनंत, सर्वाचा निश्चय होईल अंत, नसे उपाय यासी. देवा मी हे सत्य जाणोनी, भयभीत झालो अंतःकरणी. वदता ऐसे नारद मुनी, शिवक्षोमला ते काळी. क्रोधे वदे पंचवदन, अनंत विघ्नास मी भस्म करीन, साह्याचे मजन कारण, संवार करता मी एक. तरी कोणत्या उद्भवले विघ्नासी, सांगा मुनी आता मजसी, करीन त्वरे मी शमनासी, चिंता काय करतोसी. नारद वदे देवा पशुपती, हरण होईल तव शक्ती, चिंता ही वाटते बहुचित्ती, तरी सांगतो श्रवण करी. गंगे सत्वा केली सजाया, तेने क्षोमली असे आदिमाया, अनंत ब्रह्मांडे ही लाविल विलया, तुझस हे चराचर.
गंगेचा वध करावयासी, तिने आज्ञापिले उन्मादासी. तो सहस्त्र कोटी दानवासी, घेऊन त्वरे येतसे. तरी गंगेचे आता करी रक्षण, किंवा येथून करी पलायन. स्वरूप आंबेचे मी लक्षण, भय पावलो मानसी. विघ्न उदेले हे अत्याद्भुत, हे कदा नोहे देवा शांत. ऐकता क्षमला उमाकांत, तेव्हा नारद वदे तयासी. देवा होऊ नको क्रोधायमान, मम वचनी देई मान. दुराग्रह करता जान, यश न पावे कदापि. त्यागी देवा त्वरे गंगेसी, मान दे आता मम वचनासी. रक्षी आपुल्या महत्त्वासी, दौडू नको स्वकीर्ती. की गंगेस आता घेऊन, करी शीघ्र पलायन. उपाय नसे या वाचून, स्वकीर्ती रक्षावया. लक्षी देवा हा दानव भार, उन्माद येतसे अतिसत्वर. की धरी आता बर्वाधीर, करी रक्षण गंगेचे. असुरासी भिडावया समरी, तुझ शक्ती नसे मदनारी. सांगता तयाची थोरी, 3 वर नवे मज लागी. येतसे पहा क्रोधातूर, युद्ध करीला अति दुर्धर. याने जिंकिले सर्व सुरासुर, विधी श्री हरी समवेत. तरी मातेन दिसे बरवी गती, मान दे मम वचनाप्रती. तरी गंगेस घेऊन पशुपती, करी पलायन ये काळी. नारदाचे ऐकता वचन, शंकर झाला क्रोधायमान. म्हणे असुरासी मी मर्दीन, भय न धरी मानसी. संवार करता मी महान, दृश्यादृश्य सर्व भस्म करीन. जरी आंबा आले धावून, करीन निर्मूळ सर्वांचा. वदता ऐसे श्री शंकर, नेत्रातून उद्भवती ज्वाळा थोर. विशाळ स्वरूपाती क्रूर, प्रगट केले ते समयी. लक्षिता शिवस्वरूपासी, नारद भय पावला निज मानसी. नमोने आनंदे शिवासी, जाऊन नभोदरी स्थिरावला. तेवे गंगेने आसुराशी लक्षिता, भय पावणी बहुचित्ता. पळती झाली शिववंता, सदना माझी ते काळी. आसुरे लक्षिता शिवासी, चढला अद्भुत क्रोधासी. उदयोस्तु म्हणून समरासी, लोटतसे आवेशे. शिवनेत्रीच्या ज्वाळा थोर, त्याने भस्म झाला असुर भार. रणी झाला हाहाकार, पळती सूर दश दिशा. उन्मादे हे लक्षिता डोळा, क्रोधे शिवावरी लोटला. वन्नीस दग्ध न करवे त्याला, शक्तीच्या वरे करोनी. दोघेही महान आतुर बळी, समरी घेती हातोफळी. शस्त्रे वर्षती तये काळी, एकमेकास लक्षोनी. शिव होनिया क्रोधयुक्त, प्रेरले तयावरी पाशुपत. असुर बली अति अद्भुत, धावून धरले स्वकरी. असुर खवळला तेव्हा प्रबळ, शिवावरी प्रेरला वेगे शूळ. तो कडाडला ब्रह्मांड गोळ, झाला हाहाकार ते समयी. महान बळीया शूळ पाणी, शक्ती शूळ धरला हातोनी. धावोनी असुरासी सन्मुख लक्षोनी, झोकिला स्वबळे तयावरी. शूळ येता वेगे करून, उन्मादेन लागता क्षण. तेव्हा शिव होऊनी क्रोधायमान, मल्लयुद्धासी मिसळला. शिव आणि शक्तिसूत, मल्लयुद्ध करती अत्याद्भुत. सक्रोधे ताडती मुष्टीघात, वज्रप्राय पृष्ठावरी. पद लागता महीवरती, थरथरा कापे सर्व जगत. नक्षत्रपात होत भूवरती, आकांत झाला त्रैलोकी. एकमेका धडका हाणता, पाय न ठेवी कदा मागोता. हरिसुरादी विधाता, युद्ध कौतुक विलोकिती. अति लागवी गंगाधर, स्वरूप धरले विशाळ थोर. उन्मादास पाडला धरणीवर, स्वसामर्थे करोनी. सक्रोध होऊन या मदनारी, असुराच्या बैसला हृदयावरी. शस्त्र घेऊन या करी, वध करू इच्छित. खड्ग उचलून या त्वरित, असुराच्या शिरी हाणित. परी रोमन भंगला किंचित, मग उमाकांत काय करी. अतिबळी निळकंठ, स्वखरे असुराचा दडपीत कंठ. आंबासुता अति उद्धट, लोटीत स्वबळे शिवासी. लक्षिता ऐसे नारद मुनी, पातला वेगे कैलास भुवनी. जगन्मातेसी नमोनी, वदता झाला दीनवदने. शिवबलिष्ठ अत्याद्भुत, उन्मादासी वधू इच्छित. ते धावून माते आता त्वरित, मुक्त करी तयासी. कंठी धरला त्याने प्राण, इच्छित तुझे आगमन. माते तो तव प्रिय नंदन, संकटी भाऊ पडलासे. तुझा करुणी अपमान, गंगेस दावीत स्वभूषण. तरी शिवाचा गर्व तू करे हरण, समरी शीघ्र धावोनी. श्रवणी ऐकता मुनीचे वचन,
आंबा झाली क्रोधायमान, विशाळ स्वरूप केले धारण, हाक फोडली ते काळी. हाके सरसे कापले गगन, ब्रह्मांडे डळमळली संपूर्ण. ज्वाला उद्भवती नेत्रातून, भयानक मुख पसरिले. तियेनी नारदे लक्षिले डोळा, शिवासन्मुख तो उभा राहिला. नमोनी शिवासी वत्ता झाला, कालीस लक्षी दयाळा. उन्मादासी या रक्षावया, पातळी पहाई आदी माया. नेल तू सर्व विलया, तर सिद्ध होई सबरासी. झाली पाहती क्रोधायमान, येत सत्वरे तुझ लक्षून. श्रीगंगे साता तू त्यागून, करी पलायन ते काळी. दीनदयाळ तू पंचवदन, माझी वचनास देई मान. दौडू नको आता संधीस पूर्ण, आली समीप लक्षिका. वदते ऐसे नारद मुनी, आंबेस लक्षिता शूळपाणी. विशाळ स्वरूपासी तय क्षणी. मग आता तिथून ते राक्षस उन्मादासूर निघाला शंकराशी लढायला किंवा गंगेचा वध करायला. तेव्हा मग इकडे नारद घाबरला कालीचं रूप बघून आणि परत मंदाराच्या झाडापाशी आला. तिथं येऊन आता शंकराला हे केलं. तसं तिच्याशी असं एकदम पारायण लावलं लांब लांब आणि शेवटी तिला चिडवलं आणि ती डिवचून तिला तयार केली. तसं शिवा पुढे गेला आणि शिवाला पण म्हणला, बाबा आता काय तुझं खरं नाही, आता तू काय झालं, आता तू तुझा जीव वाचव, आणखीन लढायला तयार हो, नाही तर गंगेला घेऊन इथनं पळून जा, इथं काय तुझं आता शक्य नाही. असं सगळं तिला काय काय शंकराला सांगितलं. शंकर पण तेच म्हणे, मी काय घाबरत नाही, मी लय करणार आहे, मी अखंड ब्रह्मांड जाळीन, असं करीन तसं करीन, तर तू कशाला घाबरतोस, काय असेल ते मला तू सांगून दे. मग म्हणे तेच रडून अश्रुपात करून थरथर कापून, काय झालं नारद मुनी, तुम्हाला कुणी काय केलं का, तुमचं छळण कुणी केलं का. माझं छळण कुणी नाही केलेलं, पण तुमच्यावर आता मोठं संकट येतं आहे, त्या संकटाचं कसं निवारण करायचं ते तू बघ. मग काय झालं तर म्हणे, तिला कळलं आहे सगळं की तू इकडं गंगेशी लग्न केलं आहे, त्यामुळे ती आता चिडली आहे. आणखीन तिनं मोठा आसूर पाठवला आहे तुझ्या गंगेचा वध करण्यासाठी. तर आता तू काय थांबू नको आणि गंगेला घेऊन तू लवकरात लवकर इथनं पळून जा, माझी गोष्ट तू ऐक, नाही तर तू लढाईसाठी तयार हो. मग शिव म्हणतो, हा सगळा दानव भार मी एका मिनिटात मारतो, तू काय काळजी करू नको. मग झालं, तो उन्मादासूर आला. मग शिवाची त्याची मोठी लढाई सुरू झाली. बाकीचे शिवाच्या डोळ्यातून पण मोठ्या ज्वाळा वाहू लागल्या. अकराळ विक्राळ रूप शिवाने धारण केलं. गंगा आपली उठली आणि आतल्या महालात निघून गेली. सगळी सप्त पाताळ दाणांडली, सगळी नक्षत्र खाली पडायला लागली. ते सागर सगळे उचंबळून आले. अशी या दोघांची लढाई चालू आहे. मग आता त्याच्या शिवाच्या जो क्रोधाग्नी आहेत ना, शिवाच्या तिसऱ्या डोळ्यामध्ये अग्नीच आहे, तर तो बाहेर काढला तर राक्षस दळ सगळं जळायला लागलं. पण उन्मादासुराला काय होत नाही, पण तो त्या अग्नीला पण विझवू शकत नाही, असं झालं. आणि दोघांची लढाई सारखी चालू आहे. मग हातोफळी घेऊ लागले दोघं, मग मल्लयुद्ध करू लागले. मग शिवानी त्याला आडवा पाडला, खड्ग घेतलं आणि त्याला मारायला गेला, पण त्याचा रोमसुद्धा काय तुटला नाही, कारण त्याच्या हातून मृत्यूच नाही ना, त्याचा शिवाच्या हातून मृत्यू नाही. मग आता शिवाने काय केलं तर त्याचा गळा धरला आणि गळा दाबायला लागला आणि मग मात्र त्याचा प्राण असा घुसमटायला लागला. की नारद परत गेले कुणाकडं, पार्वतीकडं. पार्वतीला सांगितलं गौरीला, बाई गं म्हणले, तुझा पुत्र आहे तो उन्माद, आता शिवानं म्हण त्याचा जीव घ्यायचं धरलंय. कसा तरी म्हणला, तुझ्यासाठी त्यानं कंठामध्ये डोळ्यामध्ये प्राण राखलाय आणि तुझीच वाट बघते, तर तू जा आणि आता शिवाचा गर्भहरण कर. मग आता त्या आंबा पण क्रोधायमान झाली, तिनं पण हाक फोडली. दोघांच्या डोळ्यातून ज्वाळा उत्पन्न होत आहेत आणि ह्या उन्मादाला रक्षण्यासाठी ती निघाली. आता परत येऊन शंकराला सांगितलं, आंबा येते बाबा, आता आता काय तुझं खरं नाही, माझ्या वचनाला मान दे, लवकर इथनं तू पळून जा. मग आता बघता असं आंबेला बघितलं त्याने शिवानी, त्याने पण असं मोठं रूप आता केलेलं आहे. म्हणजे आता नवरा बायकोतच लावून दिली शिवा आणि शक्तीमध्ये. आणि हा बघतोय नारद मुनी काय चाललंय ते सगळं. हाक फोडोनी महाबळी, उभा राहिला रणमंडळी. उन्मादास दडपले पायातळी, महाकालीस लक्षून. शूळ घेऊन करतली, क्रोधावला महाबळी.
वेगे जो किरा तये वळी महाकालेस लक्षून. मग एकदा राग आला की माणसाला काही दिसत नाही ना. मग देवाची पण गोष्ट तीच आहे. आत्ताच्या काळात पण नवरा बायकोचा मर्डर करतोय, बायको दुसऱ्याच्या माणसं घालून नवऱ्याला मारते. तसं त्याने पण त्रिशूळ वगैरे फेकला. तिला बघून त्या उन्मादाला अजून पायाखाली दाबला आणि तिच्या अंगावरती त्रिशूळ फेकला. आणि त्याच्या आधी उन्मादाने काय केलं होतं, कालीन त्याला त्रिशूळ दिला होता ना स्वतःचा मुलगा म्हणून. तो त्रिशूळ त्याच्यावर टाकला होता. तो कडाडला असा त्रिशूळ आणि शिवाने पकडला हाताने आणि त्याच्या अंगावर पुन्हा फेकला. मग ते मगाचं ते सगळं चालूच होतं तोपर्यंत आंबा तिथं आली. मग तो त्रिशूळ त्यानं काय केला, तिच्या अंगावरती फेकला. उन्माद क्रोधावला तये क्षणी वदे तयासी विश्वजननी. सामर्थ्य शक्तीचे अति अद्भुत मुख पसरोनी शिवास गिळित. शूळासवे करीपर्यंत धरली शक्ती शिवा हरली शक्ती शिवाची. आता ती स्वतःच शक्ती आहे ना, तीच नाही तर शिवामध्ये शक्तीच नाही राहिली. नारदान तेच सांगितलं, तुझी शक्ती नाही आता. उन्माद क्रोधावला तये क्षणी वदे तयास विश्वजननी. मम सन्मुख गंगे सानोनी करी वदये काळी. मी स्तब्ध आहे जोवरी घेऊन ये तिथं सत्वरी. आंबेच्या दंडसा पडून पदावरी तप्त झाला ते वेळा. लत्तेने उडवून कपाटद्वार गंगेस काढले बाहेर. लक्षितात येणे कर्पूर गौर भय पावली मानसी. उन्मादे गंगेचा धरून हात आंबे सन्मुख घेऊन येत. तिचे स्वरूप लक्षिता ते अद्भुत कापे थरथरा ते काळी. अर्धगळेला लक्षून शिवासी भय पावली निज मानसी. करून दिन वदनासी आक्रोश करत ते काळी. संकटी पडला मदनदहन कोणा आता करील मोचन. विघ्न उदेले हे दारुण आली प्राणहानी उभयाची. हरली लक्षोन शिवशक्ती तेव्हा हृदय आठवला मंगलमूर्ती. देवा माते त्वा अर्पिले सद्वराप्रती रक्षीन तव सुत होवनी. तरी ओढवला आता प्राणांत दीनदयाळा तू एकदंत. धावनी संकटी देवा त्वरित करी रक्षण उभयाचे. सर्वाभूती तू चैतन्य असता कायसा अंत पाहसी आता. नाम तुझे मुखी घेता अनंत विघ्ने दूर होती. वदती तुझला शिवसुत किती देवा आता पाहसी अंत. तेव्हा शिववदन विलोकित तोही तटस्थ पाहे तिजकडे. थरथरा कापे सर्व शरीर नेत्री वाहे अश्रुपूर. थोर दाटला से गैवर शिवासी नैनी लक्षिता. तेव्हा आसुर होऊन क्रोधायमान आंबे सन्मुख आणली ओढून. स्वकरी शस्त्र घेऊन वदावया सिद्ध झाला. गंगेन लक्षिता खड्गधार कंप पावले तेव्हा शर्र. ऐसे लक्षिता लंबोदर करी नवल ते समयी. आंबेच्या दृष्टीयोगे गंगेच्या गर्भश्वासातून प्रगटला विकटानन गजानन ते काळी. स्वरूप धरले विशाळ थोर भयानक महाक्रूर. भयभीत झाले सर्व सूर विक्राळ वदन लक्षिता. उन्माद धरला त्वरे हस्ती स्वलिले उचली श्री गणपती. स्वकरे दावनिया निगुती आनना माझी घातला. शक्तीने लक्षिता गजानन तेव्हा झाली स्वकरे दाबोनिया निगुती आनना माझी घातला. शक्तीने लक्षिता गजानन तेव्हा झाली क्रोधायमान. विक्राळ पसोनिया वदन विश्वग्रासू इच्छित. माया लागवी एकदंत तेव्हा तेज वाढले अद्भुत. आकाश व्यापले समस्त झाला हाहाकार त्रैलोकी. आंबा वदनी पंचवदन गिळता न येतीज लागून. स्वशक्ती तयास देऊन स्तंभन केला ते काळी. कलिकेचे स्वरूप पाहून थोर झाला इव वदनी. चराचरादी सर्व वदनी ग्रास पाहे ती समयी. हरिविधीस सुर समस्त झाले सर्व भयभीत. म्हणते आताचे हो पाहे अंत बर्वा विचार ना दिसे. क्षोमला अत्यंत मंगलमूर्ती ना दिसे आता बरवी गती. फाकली अद्भुत तेजदीप्ती विघ्न हे थोर ओढवले. सूरगुरु वदे ते समयी म्हणे चिंता न करावी मनी. काही उपाय एक असे पाही त्याने विघ्न शमेल हे. शक्ती आणि गजानन दोघांचे भक्त विख्यात महान. तयानी स्वदैवतास प्रार्थिता येऊन विघ्न शमेल ते तत्काळ. भृशुंडी आणि विश्वामित्र द्वयासी या प्रार्थने आना येथ. ते स्थिर करतील स्वदैवत सन्मुख उभे ठाकता. कार्यसिद्धी नोहे हरी वाचून उभयता हरीच्या वचना देतील मान. तेव्हा अवश्य म्हणून जनार्दन उभयासी येऊनी भेटला. भृशुंडी सवदे श्रीहरी
महान मुनी तू परोपकारी, दृष्ट केलासी विघ्नारी, अगाध शक्ती असे तुझी. क्षोमला आता गजानन, ग्रासू पाहे पूर्ण विश्व संपूर्ण. तरी मुनिवर्या तू तयासी प्रार्थून, स्थिर करी एकाळी. विश्वामित्रासी वदे अनंत, कलिकेचा तू महान भक्त. सिद्ध करुणी गायत्री मंत्र, भक्त विख्यात तू शक्तीचा. तरी काली क्षोमली मुनी आता, तू तियेची करी स्थिरता. द्वयानी हे हरिवचन ऐकता, मोद पावले मनासी. श्रीहरी घेऊन द्वयासी, वेगे आला मंदराचळासी. आनंद झाला सकळासी, नमिती उभयतासी ते काळी. त्यानी स्वदैवतासी लक्षून, प्रार्थित तेव्हा नमोन चरणी. भृशुंडी सद्गत होऊन मनी, वदता झाला दीनवदने. देवादिदेव तू गजानन, पूर्ण ब्रह्म चैतन्य घन. जगतपालक तू सनातन, विश्वरूपी जगदात्मा. दयासागर तू चिंतामणी, क्रूरता जिका पावली मनी. कृपासागर तू मोक्षदानी, करी हे तू पूर्ण माझा. दास तुझा मी किंकर अज्ञान, सद्भावे पदी आलो शरण. तरी सौम्य रूपा अवलंबून, देई दर्शन दयाळा. मुनीचा सद्भाव जाणून चित्ती, आनंदुनी मंगलमूर्ती. क्रूरतेस शक्तीच्या करुणी शांती, सौम्य रूपासी प्रगटला. तेव्हा विश्वामित्रे प्रार्थिता शक्ती, परिशमतान धरी कदाचित्ती. मुक्त न करी शिवाप्रती, तेव्हा मुनी वदे दीनवाणी. माते मान देसी मम वचनाते, उनिव येतसे स्वभक्ताते. तरी जगी न मानिल कोणीच माते, हे दूषण येईल तुझ लागी. तुझी आश्रय करून प्रतिसृष्टी म्या केली निर्माण. तरी आता लोटीसी मज लागून, दास तुझा मी असता. स्वभक्ताची ऐकता दिनवाणी, संतोषुनी विश्वजननी. वदती झाली तय क्षणी, मुनी लागी ते काळी. मदभक्त तू महान थोर, तो वचने मी झाले स्थिर. त्यात नेत्री लक्षिता स्वकुमर, आनंद झाला मानसी. नाहीतर करते सर्व संवार, ग्रासिते अवघे चराचर. तरी मुक्त व्हावया कर्पूर गौर, सांगते विचार तुझला मी. जरी गंगा माते येईल शरण, अपराध सर्व क्षमा करीन. भोळा उदार पंचवदन, अविचार केला हा महान. आंबेची ऐकता अमोघवाणी, गंगेस वदे चक्रपाणी. सद्भावे न मी आता चरणी, कुलस्वामिनी असेही. आदिशक्ती ही महामाया, क्षोमलिया नेईल सर्व विलया. तरी न मी आनंदे हिच्या पाया, करेल मान्यता जगी तुझी. वदता ऐसे जनार्दन, गंगा झाली आनंद घन. नमी सद्भावे आंबेचे चरण, सप्रेमा अंतरी होऊनी. जाणून चित्ती सद्भक्ती, शांत झाली आदिशक्ती. म्हणे मजसभ तू शिवयुवती, बैसे अखंड भव्यांकी. मुक्त होता कर्पूर गौर, आंबा मस्तक ठेवी चरणावर. आनंदले सकळ सूर, उभय तासी नमिती आनंदे. शिवबैसोनी नंदीवरी, वामांकी घेतली गौरी. गंगे स्थापून मस्तकावरी, कैलास भुवनी पातला. विदेहारी सुदापानी, शिवासंगे येती कैलास भुवनी. समस्ती अर्पिला शूळपाणी, आंबेसह आनंदे. प्रार्थून तेव्हा शिवासी, जाती सर्वस्व स्थानासी. गंगा आनंदली स्वमानसी, ऐक्यता लक्षोन शिवशक्तीची. गंगा विवाह श्रवण करता, पावे सकळ स्व इच्छितार्था. पवित्र असे ही गणेश कथा, तरी सार्थकता श्रवणाने. गणेश कथा ही महान, द्विमाताच्या श्वासापासून. प्रगट होऊन गजवदन, क्रोधजासुरासी आकळिले. पुढील अध्यायी कथा सुरस, मुनी प्रश्न करतील सुतास. ऐकता चित्ती होतसे उल्हास, श्रवण करा ही आनंदे. गणेश लीला ही मंदाकिनी, बुड्या देता अर्थ जीवनी. दयाळू श्री चिंतामणी, पूर्वी अर्थ मनीचा. ऐसा देवादिदेव ब्रह्मणस्पती, मंगलेश मंगलमूर्ती. मंगल करता भक्ताप्रती, सद्भाव जाणोनी अंतरी. धुंडी निमित्त मात्र करून, वदवी तसे स्वये स्वगुण. भक्ताभिमानी श्री गजानन, अगम्य शक्ती ती येती. ऐसा देवादिदेव हा मोक्षदानी, आत्मरूपता देत नामस्मरणी. सद्भाव जाणोनी अंतरी. इति श्री चिंतामणी ग्रंथ, विजय ग्रंथ, श्री गणेश पुराण, गणेश भागवत. यातील सारांश परिसोत भक्त चतुस्त्रिशतितो अध्याय रसाळ हा. श्री गजाननार्पणमस्तु. मग ती शक्ती किंवा पार्वती शंकराशी लढायला आली. शंकराने तिच्यावर त्रिशूळ टाकला.
तिनं काय केलं, तो हातात घेतलेला त्रिशूळासकट शंकराला कमरेपर्यंत, काय हातापर्यंत गळून टाकलाय. आता बऱ्याच ठिकाणी असा फोटो पाहिलेला असतो की पार्वतीनं शंकराला का गिळलं, पण त्याचं काही कुणी बरोबर समाधानकारक उत्तर सांगितलं नव्हतं. ते आता आज कळलेलं आहे. आणि मग झालं, त्या उन्मादासुराला काय म्हणली, आता मी ह्याला धरून ठेवलाय, हा काय करत नाही, तेव्हा आता जा आतमध्ये गंगेला ओढून आण माझ्यासमोर आणि माझ्यासमोर तिचा वध कर. मग त्याला तर काय उन्मादच आधी आलेला. तो लगेच म्हणला, माते तुझी इच्छाप्रमाण, आणि पाया तिच्या पडला आणि गेला दरवाजाला लात मारून आत गेला. गंगेला धरून ओढून बाहेर आणली. आंब्याच्या समोर आणून आंब्याच्या जवळ तिला उभी केली. शंकराची त्याची अवस्था बघून गंगा लागली थरथर कापायला, की आता हाच संकटात पडलाय तर मला कोण वाचवणार, आमच्या दोघांची पण आता इथं प्राणहानी झाल्याशिवाय काय राहणार नाही. मग अशा वेळी तिनं काय केलं, गंगेनं तर गजाननाची प्रार्थना करू लागली, कारण गंगेनं पण त्याचं तप केलं एकदा आणि त्यानं सांगितलंय तुझ्या पोटी मी जन्माला येईन. तर म्हणे मला वर दिलायस तू आणि तू आता माझ्या पोटी येणार होतास, आता माझं काय होणार, गजानना कुठं आहेस, लवकर ये, त्वरित ये. मग काय झालं, तिच्या श्वासातून गजानन उत्पन्न झाला विकट रूपाने. विकट म्हणजे विक्राळ, मोठं रूप. त्या विकटानन नाव आहे त्याचं, त्याच्या 8 नावामध्ये विकट नाव आहे बघा. तिच्या श्वासातून निर्माण झाला, आंबेपेक्षा मोठा झाला विक्राळ वदन करून. आणि म्हटलं आता हे सगळ्यांनाच गिळून टाकतो, कोणालाच काय सोडत नाही, आई नाही काय नाही. तेव्हा ते रागाला आलं की कुणाचं काय नाही असा क्षोभला. आता काय करायचं, शक्तीन गजानन दोघांना पण आता शांत कसं करायचं. देव तर सगळे घाबरले. आता बाकी सगळे आकाशातनंच बघत होते आत्तापर्यंत उन्मादासुराचा आणि शंकराचं लढाई. मदतीला काही कोण आले नव्हते खाली. मग तेव्हा नारदानीच सांगितलं का हो, मग त्यानं उन्मादासुराला पहिलं धरलं आणि नारद एखादी ते सगळे आत्तापर्यंत त्या राक्षसाला गणपतीने असंच मारलेलं आहे की एक गोळी करावी गोल एखाद्या गोष्टीची तोंडात टाकावी, तसं त्यांचा हात पाय आणि डोकं दाबून धरायचं आणि आपल्या तोंडामध्ये गळून टाकायचं, असं करून टाकलं आहे. मग सगळीकडे हाहाकार झाला आहे. मग तेव्हा आता गणपतीनेच सांगितलं किंवा स्तंभन केलं, म्हणजे शक्ती काही शिवाला गिळू शकत नाही असं त्याचं स्तंभन करून ठेवलं तिथं. आणि मग सगळे काय आता करायचं काय हा विचार करू लागले. तेव्हा मग सुरगुरू म्हणजे बृहस्पती त्यांनी सांगितलं की आता ह्या दोघांचे पण भक्त इथं बोलवा, आणि जेव्हा हे भक्त येतील आणि आपल्या आपल्या दैवताला प्रार्थना करतील तेव्हा मग ते शांत होतील, तोपर्यंत होणार नाही. आणि हे काम कोण करू शकतं, तर विष्णूच करू शकतो. मग जाऊन त्याने भृशुंडी आणि विश्वामित्र या दोघांना बोलावून आणलं. भृशुंडी हे गणेशाचे भक्त आणि विश्वामित्र हे कालीचे भक्त आहेत. तर या दोघांना बोलवलं तर ते प्रार्थना करतील आपल्या आपल्या दैवताची, तरच ही दैवत शांत होतील. आणि ह्यांना कोण आणू शकतं, तर हरी आणू शकतो. मग हरी गेला, दोघांना शोधलं, त्यांना घेऊन आला. अशी अशी परिस्थिती झाली बाबा, तुम्ही जर आला नाही तर सगळं ब्रह्मांड विलयाला जाईल. मग भृशुंडी आले आणि त्याने गणेशाची प्रार्थना केली आणि त्याला, बाबा सौम्य रूप धर, काय करतोस हे, मी तुला शरण आलो, मी तुझा भक्त आहे, सगळं ब्रह्मांड लयाला जाईल. मग तेव्हा गणपती थोडासा सौम्य झाला, शांत झाला. आणि मग विश्वामित्र आंब्याची प्रार्थना करत होते की बाई ग, मी तुझा भक्त आहे, माझ्या मताला मान दे, माझ्या प्रार्थनेला मान दे, शांत हो, तुझ्यामुळेच मी प्रतिसृष्टी निर्माण केली. विश्वामित्रांची एवढी क्षमता होती की दुसरी पृथ्वी त्यांनी निर्माण केली होती. मग पार्वती काय तयार नाही, चिडलेली आंबा, कारण शेवट मोठं प्रकरण सवतीच आहे ना, शेवटी नवऱ्यानं विश्वासघात केलाय. मग तिनं सांगितलं, जर तुला म्हणून मी शरण आले ना तर सगळं ब्रह्मांड गिळण्याची माझी क्षमता आहे, आत्ता मी शांत होईन. या गंगेनं जर माझे पाय धरले आणि मला क्षमा मागितली तर मी शांत होईन. मग गंगा तयार झाली. विष्णू म्हणला, बाई जा तिच्या पायाशी पड आणि एकदाच तिला शांत कर. मग झाली, गंगा तिथं गेली, तिथं नमन केलं आणि तिला माफी मागितली आदिशक्तीची की आता झाले मी शिवाची युवती, आता काय करू. मग म्हणले ठीक आहे, आता तू शिवाची युवती झालीस तर त्याच्या अंकी तू बसशील, तुला पण हा मान मिळेल. मग तिनं शंकराला आपल्या तोंडातनं मुक्त केलं. तोपर्यंत शंकराला काय तोंडातनं सोडला नव्हता.
आणि ह्याने काय केलं, गजाननानं स्तंभन करून ठेवलं होतं. उन्मादासुराशी लढायच्या आधी ते आईबाप आहे ना, शेवटी कळतंय हे आईबाप आहेत आपले, तर स्तंभन केलं म्हणजे जागच्या जागी स्टॅच्यू, काय हलणार नाही आणि तो गिळला जाणार नाही शंकर, एवढं केलं होतं. मग त्यातनं तिनं सोडवलं आहे. त्या विश्वामित्राला म्हणलीच की तू पण माझी प्रार्थना केलीस, माझा भक्त आहे आणि माझं बाळक पण मी समोर बघितलं, म्हणून म्हणे मी शांत झाले. मग झालं, नंदीवर बसली ती, शिव बसला, तिला मांडीवर घेतली, डोक्यावर गंगा ठेवली आणि कैलासावरती शिव आला. त्याच्या मागे सगळे आले कैलासाला, दोघांची पूजा केली, प्रार्थना केली, सगळं शांत थंड वातावरण करून जे ते आपल्या आपल्या घरी निघून गेले आहे. आता ही गंगा विवाहाचं जो कोण श्रवण करेल त्याला आपल्या मनासारखी भार्या किंवा जे काय स्वतःचं इच्छा आहे, बाईला स्त्रीला पती पाहिजे, त्याला पत्नी पाहिजे मनासारखी, तर इथं होईल. आता पुढच्या अध्यायामध्ये अजून एक छान कथा आहे, ती आपण पुढील अध्यायामध्ये श्रवण करूया. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथे चतुस्त्रिशततम अध्याय समाप्त, हा म्हणजे 34वा अध्याय इथं समाप्त झाला आहे. ओम गम गणपतये नमः. गणपती बाप्पा मोरया.